महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। दिग्गजांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागलेली आहे। नेत्यांच्या प्रचार रॅली झालेल्या आहेत। दिवसभर तर रोड शो सुद्धा पाहायला मिळालेले आहेत। ठाकरे मुंबईचा गड राखणार की महायुतीचा थोबी पछाड मिळणार हे आता पाहायचंय। महापालिकांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। महापालिकांमध्ये कोण बाजी मारणार हा या क्षणाचा महत्त्वाचा प्रश्न, कारण जेव्हा आता प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि त्यानंतर दिग्गजांची प्रतिष्ठा वेगवेगळ्या महापालिकांमध्ये खरं तर प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि मुंबई महापालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि याच मुंबई महापालिकेविषयी आपण बोलूया। मुंबईतले प्रतिनिधी सुशांत सावंत या क्षणाला आपल्या सोबत आहे। सुशांत, 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत, पण खऱ्या अर्थानं रंगत खऱ्या अर्थानं लक्ष वेधलेलं आहे ते मुंबई महापालिकेनं अपेक्षेप्रमाणे। तशी रंगत सुरुवातीच्या काही टप्प्यामध्ये खरं तर मुंबईमध्ये पाहायला मिळत नव्हती अशी एक चर्चा, मात्र आता अलीकडच्या काही दिवसांमध्ये ही रंगत अपेक्षेप्रमाणे वाढताना पाहायला मिळाली। सुशांत, अगदी खरं आहे गुरु। आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीच्या काळात प्रचाराला रंग येत नव्हता, मात्र आता मी ज्या शिवाजी पार्क मैदानावर उभा आहे त्या मैदानात सभा झाल्या आणि त्या सभेनंतर मुंबईतलं पूर्ण वातावरण जे आहे ते फिरल्याचं बघायला मिळालं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली सभा झाली। दोन ठाकरे बंधू पहिल्यांदाच या शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर खऱ्या अर्थाने त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेत काही त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। महाराष्ट्र आणि देश कुठेतरी अदानींना विकायचा आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आणि एक नकाशा दाखवला। त्या आरोपाला उत्तर जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल याच मैदानात दिलं आणि अर्थात कशा पद्धतीने इतर राज्याचे मुख्यमंत्री अदानींसोबत करार करतायत, ते काँग्रेसचे मुख्यमंत्री कशा पद्धतीने करार करतात असं म्हणत राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं। अर्थात आपण जर बघितलं असेल तर ठाकरेंनी यावेळी जास्तीत जास्त शाखांना भेटी देण्याचं नियोजन केलं होतं। शाखा ही शिवसेनेचं आपण जर बघितलं असेल तर शाखांमध्ये खऱ्या अर्थाने शिवसैनिक घडला होता आणि याच शाखांकडे दोन्ही बंधूंनी प्राधान्य दिलं। मात्र दुसरीकडे भाजपने इतर राज्यातील काही सेलिब्रिटी या ठिकाणी आणले होते। मुंबईमध्ये मैथिली ठाकूर असतील, विविध सेलिब्रिटी आणले होते आणि कुठेतरी प्रचाराला एक रंगत आणली होती। मुख्यमंत्र्यांच्या देखील अनेक सभा झाल्या होत्या, एकनाथ शिंदेंच्या सभा झाल्या होत्या, रोड शो झाला होता आणि अर्थातच जी मुंबई महानगरपालिका निवडणूक सुरुवातीला असं वाटत होतं खरंच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते का, मात्र नंतरच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोप असतील, ज्या पद्धतीचे आरोप झाले त्यावर मुंबईची महानगरपालिका निवडणूक जी आहे ती उठलेली आहे आणि आता नेमका मतदार राजा कुणाच्या पारड्यात मत टाकणार आहे, कारण ठाकरे बंधूंचा सर्वाधिक कल जो आहे तो मराठी मुद्द्यांना त्यांनी हात घेतलेला आहे। मराठी मतं सर्वाधिक आपल्याकडे येतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले। तर भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल यांनी हिंदू मतं आणि मराठी मतं या दोन्ही मतांना साथ घातलेली। अर्थात 16 तारीखला निकाल येणार आहेत, 15 तारीखला मतदान होत आहे, त्यामुळे मुंबईतली जनता चित्र स्पष्ट होईल। सुशांत, पण मला तुम्हाला विचारायचं मुद्दा म्हणून, कारण तुम्ही शिवाजी पार्कामध्ये आहेत, खरं तर मुंबईची राजकीय हवा ज्या पार्कामध्ये समजते जाणवते त्या शिवाजी पार्कामध्ये आहात म्हणून विचारतोय की काय सांगते ही हवा, काटेकी टक्कर यावेळेला मुंबईत? अगदी खरं आहे गुरु। मी शिवाजी पार्कच्या मैदानात आहे, जवळपास तासभरापासून मी या ठिकाणी या परिसरात फिरतोय। कुठेतरी काटेकी टक्कर जी आहे ती या संपूर्ण परिसरात पाहायला मिळते। राज ठाकरेंच्या सभेनंतर जो बदललेला मूड राजकारणात आणि विशेषतः मुंबईचं राजकीय वातावरण बदललेलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या स्टाईलमध्ये पहिल्यांदा मी बघितलंय देवेंद्र फडणवीस इतक्या आक्रमक पद्धतीने होते। उद्धव ठाकरेंनी जी त्यांच्या वडिलांवर त्यांच्या हिंदुत्वावर टीका केली होती त्याला देवेंद्र फडणवीस यांनी त्या पद्धतीने उत्तर दिलं। त्यामुळे इथला जो मतदार जो आहे तो आता नेमकं कुणाच्या पारड्यात मत टाकणार आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून स्वतःचं ब्रँडिंग करतायत। ठाकरे ब्रँड या मातीत चालणार का? मुंबईमध्ये मराठी माणूस ठाकरेंच्या मागे उभा राहणार की मराठी माणूस डिवाइड होणार? हिंदू मतं जे आहेत, जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार हिंदू मतं भाजपला मिळण्यात यश मिळू शकतं। त्यामुळे आता मराठी मतं दोन ठाकरे बंधूंचा ब्रँड वाचवणार का हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। अगदी आपण म्हणताय त्याप्रमाणे मराठी मतं ही निर्णायक ठरणार आहेत या सगळ्यामध्ये आणि त्यामुळे ती कोणाच्या पारड्यामध्ये जाणार यावरती खरं तर निकालाचं सगळं चित्र अवलंबून असेल। धन्यवाद आपण केलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी। तर मुंबईतनं सुशांत सावंत आपल्याशी संवाद साधत होते आणि तर थेट जाऊया ठाण्यामध्ये।
ठाणे हा तसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि त्याचबरोबर शिवसेनेसाठी सुद्धा म्हणजे दोन्ही शिवसेनांसाठी म्हणजे ठाकरेंसाठी सुद्धा ठाणे हे एक विशेष महत्त्वाची शहर राहिलेलं आहे, महापालिका राहिलेली आहे आणि त्यामुळे अर्थातच ठाण्याच्या अनुषंगाने बोलूया, कारण ठाकरे बंधूंची संयुक्त सभा ठाण्यामध्ये सुद्धा झालेली आहे. त्यामुळे एक विशेषत्वानं लक्ष ठाकरे बंधूंनी ठाण्यावरती सुद्धा केंद्रित केलेलं आहे. अशामध्ये ठाण्याची हवा नेमकी काय सांगते जेव्हा आज प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत? निकेश यांच्याकडनं जाणून घेऊया. निकेश, नक्कीच ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र शिवसेनेमध्ये जेव्हा उभी फूट पडली त्यावेळेला सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाऊन मिळाले. त्यामुळे विशेष लक्ष जे आहेत ते ठाकरे बंधूंनी ठाण्याकडे दिलेलं गेले आपल्याला पाहायला मिळालं. एकूण 131 जागांसाठी ही निवडणूक पार पडते. एकूण 33 प्रभाग जे आहेत ते या निवडणुकीमध्ये आहे आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच एकूण 641 उमेदवार जे आहेत ते नशीब आपला आजमवला आपल्याला पाहायला मिळतात. आता प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या सर्व थंडावलेल्या पाहायला मिळतात. या संपूर्ण प्रचारादरम्यान जर आपण पाहिलं तर महायुतीची एकही जाहीर सभा जी आहे ती ठाण्यामध्ये झालेली नाहीये. फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत जी आहे ती ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन या ठिकाणी झाली. त्या मुलाखतीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी ठाणेकरांशी संवाद साधलेला पाहायला मिळाला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो जो आहे तो या ठिकाणी असलेला पाहायला मिळाला. तर काल जी ठाकरे बंधूंची ठाण्यात जी काही सभा झाली ती सभा जी आहे ती सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली पाहायला मिळाली. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसकडून सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून एक सभा जी आहे ती पार पडलेली पाहायला मिळाली. त्यामुळे ठाण्याच्या या संपूर्ण राजकारणाकडे पाहिलं तर सर्वाधिक लक्ष जे आहे ते महायुतीकडे गेलेलं पाहायला मिळत आहे. कारण महायुतीतनं भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने मोठी ताकद जी आहे ती या ठाण्यामध्ये लावलेली पाहायला मिळाली. तर त्यांच्या विरोधातच ठाकरे बंधूंनी देखील ठाण्याकडे मोठं लक्ष जे आहे ते केंद्रित केलेलं आहे. त्यांच्याबरोबरच शरद पवारांची राष्ट्रवादीने देखील या ठाण्यामध्ये मोठा जोर जो आहे तो प्रचारादरम्यान आपल्याला लावलेला पाहायला मिळाला. त्यामुळे आता येत्या 15 तारखेला मतदार राजा कोणाच्या पारड्यात मतं टाकतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी ठाणे हा एक केंद्रबिंदू झालेला आहे. कारण ठाणे हा एक राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो आणि त्याच ठाण्यातला कौल आता नेमका कोणाच्या मागे पारड्यात पडतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी निकेश, आपण म्हणताय त्याप्रमाणे ठाणेकर नेमका कोणाच्या बाजूने कौल देणार हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. मात्र त्यासोबतच ठाणे जिल्हा म्हणून आपण विचार केला तर त्यामध्ये आणखी 2 अशा महापालिका येतात ज्याच्याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलं, लक्ष वेधून घेतलं गेलं खरं तर ज्या घडामोडी घडल्या. एक म्हणजे कल्याण डोंबिवली आणि दुसरीकडे नवी मुंबई महापालिका, जिकडे प्रामुख्यानं नाईक वर्सेस शिंदे असा एक महायुतीमधलीच जी लढत आहे ती आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळाली. निकेश, नक्कीच आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या उमेदवारांची जी संख्याबळ जे आहे त्याच्यावरनं पहिल्या सुरुवातीला आपल्याला वाद झालेला पाहायला मिळाला. तर दुसरीकडे वादाची पहिली ठिणगी जी आहे ती नवी मुंबईत पडलेली पाहायला मिळाली. कारण महायुतीतले जे भाजपचे जे नेते आहेत गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात यलगाल पुकारलेला होता. जागा वाटपाबाबत नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली गेलेली पाहायला मिळाली. कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये एक वातावरण जे आहे ते नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांनी तयार केलेलं होतं. वारंवार टीका जी आहे ते गणेश नाईक यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केल्या गेलेल्या पाहायला मिळालं. तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं देखील गणेश नाईक यांच्यावरती मोठी टीका जी आहे ती केली गेलेली पाहायला मिळाली. त्यामुळे नवी मुंबई बरोबर आहे. म्हणजे निकेश, आपण म्हणताय त्याप्रमाणे एकीकडे नाईक विरुद्ध शिंदे या वादानं जसं लक्ष वेधलं त्याचबरोबर निवडणूक होत असतानाच बिनविरोध हा जो फॅक्टर होता विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये त्यानं एक वेगळी चर्चा आणली. म्हणजे अगदी राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आहे या सगळ्याविषयी, ज्यानं लक्ष वेधलेलं होतं की ते म्हणाले होते की अशी निवडणूक मी पहिल्यांदा पाहतोय ज्यामध्ये कल्याण डोंबिवलीचाही उल्लेख आपल्याला प्रामुख्याने करावा लागेल. नक्कीच जसं आपण नवी मुंबईचा उल्लेख केला की एकीकडे गणेश नाईक वर्सेस एकनाथ शिंदे यांची एक लढाई जी आहे ती पाहायला मिळाली. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचे नेते रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या दोघांमधला वाद जो आहे तो चव्हाट्यावरती आलेला पाहायला मिळाला. एकीकडे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचे 12 नगरसेवक जे आहेत ते रवींद्र चव्हाणांनी आपल्या भाजपामध्ये घेतले. यालाच उत्तर देत
रवींद्र चव्हाण यांना श देण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांचे 4 नगरसेवक जे आहेत ते त्यांचा पाठिंबा जो आहे तो सत्ता स्थापनेसाठी उल्हासनगर पालिकेसाठी सत्ता स्थापनेसाठी दाखल केला आणि तिथे अगदी त्यामुळे जे आहे ते अर्थात हे जे काही मुद्दे होते ते महत्वाचे ठरलेत. आता या सगळ्याची परिणती एकूणच मतदानामध्ये कशी होते आणि ती निकालामध्ये आपल्या सगळ्याला कशी दिसते निकेश, आपल्याला पाहायचे. धन्यवाद आपण केलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी आणि दिलेल्या माहितीसाठी. आणि आता ठाण्यानंतर थेट जाऊया आपण पुण्यामध्ये. पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकाच्या निवडणुकांनी सुद्धा राज्याचं लक्ष वेधलेलं होतं. याचं प्रमुख कारण ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींनी या ठिकाणी एकत्र येणं, एकत्रितपणे निवडणूक लढवणं. काका पुतणे एक झाल्यामुळे सुद्धा या निवडणुकीने लक्ष वेधलं. आणि दुसरा मुद्दा या सगळ्यामध्ये असा होता तो म्हणजे अजित पवार जे महायुती सरकारचा भाग आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी थेटपणे भाजपवरती टीका करणं, भाजपकडनं या सगळ्यावरती पलटवार घेणं, याने एक वेगळं वातावरण निर्माण केलेलं होतं. आत्ता जेव्हा प्रचार थंडावलेला आहे, ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, काय सांगते तिकडची हवा, कसं चित्र सध्या दिसतंय? हवा एकदम गरम आहे, कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी काका पुतणे एकत्र आलेले आहेत आणि हे दोघेही भाजपच्या विरोधात त्यांची लढाई कशा पद्धतीनं लढतायत हे आपण मागच्या अनेक दिवसांपासून बघितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता जेव्हा अगदी प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत तेव्हा देखील सर्वात जास्त चर्चा जी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच. इतरही पक्ष आपल्याला पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये या निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर ठाकल्याचं बघायला मिळते, मात्र फारशी तितकी चर्चा होताना दिसत नाही. आत्ता जी चर्चा सगळी सुरू आहे ती सगळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याच भोवती फिरताना बघायला मिळते. अर्थात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा पद्धतीने ही सगळी लढत जी आहे ती सुरू असल्याचं, तशा पद्धतीच्या प्रचार सभा आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाल्याचं देखील आपण पाहिलंय. गुरु, अगदी ज्ञानेश्वर, त्यामुळे अर्थातच पुणे आणि पिंपरी चिंचवडकर या युतीला कसं स्वीकारणार, त्याचबरोबर हा जो वाद सगळा अनुभवलेला होता सत्ताधाऱ्यांमधला, तो वाद नेमका कसा स्वीकारणार आणि त्याची परिणती निकालामध्ये कशी दिसणार, हे सगळं आपल्याला पाहायचं. धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणासाठी. आणि आता थेट जाऊयात पुण्यानंतर नाशिकमध्ये यावेळेला एक वेगळं चित्र पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे नाशिकमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, आता प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत, तेव्हा अर्थातच नाशिकची हवा आपल्याला काय सांगते आपण जाणून घेऊया. किरण ताजणे आपल्यासोबत आहेत. किरण. गुरु, खरं तर नाशिकचं वातावरण सध्या थंड आहे, मात्र या राजकीय आखाड्यानं हे वातावरण अधिकच तापलेलं आहे. एकूणच जर बघितलं तर भाजप या ठिकाणी स्वबळावर लढते. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि त्यासोबतच शिंदेची शिवसेना आणि रिपब्लिकन सेना अशा स्वरूपाची युती खरं तर नाशिकमध्ये बघायला मिळते. महाविकास आघाडीचं चित्र मात्र काहीसं वेगळं आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडी आहे तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे. या सगळ्या महाविकास आघाडीचं जर चित्र सुरुवातीला बघितलं तर ठाकरे बंधूंच्या सभेच्या व्यतिरिक्त फारसा महाविकास आघाडीचे नेते या नाशिकमध्ये फिरकले नाही. खरं तर सर्वच पक्षांसाठी ही नाशिकची निवडणूक अतिशय महत्त्वाची होती. मुंबईची परसबाग आणि त्यासोबतच आगामी काळातील सिंहस्थ कुंभमेळा या सगळ्या अनुषंगानं नाशिककडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून होतं. मागील काळामध्ये एक हाती सत्ता मिळालेला भाजपनं यावेळेला स्वबळाचा नारा देत 100+ जागा जिंकून आणू अशा स्वरूपाचा विश्वास व्यक्त केलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर रणनीती आखलेली होती. मात्र सुरुवातीला किरण, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, ते महायुती असो किंवा महाआघाडी असो, आधे इधर आधे उधर असं चित्र आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे अर्थातच आता आध्यात्मिक नगरी कोणाच्या बाजूने कौल देणार हे आपल्या सर्वांना पाहायचं. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी, विश्लेषणासाठी. आणि आता थेट जाऊयात मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर काय चित्र आहे सांगण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे या क्षणाला आहेत. जितेंद्र, नागपूरमधला हाय व्होल्टेज सगळा प्रचार महाराष्ट्रानं अनुभवलेला आहे आणि आज सुद्धा अर्थातच मुख्यमंत्री हे स्वतः आपल्याला त्या ठिकाणी बाईक चालवताना पाहायला मिळाले, रॅलीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाले. कशी एकूण रंगत यावेळेच्या नागपूर महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाले? जितेंद्र. नक्कीच गुरु, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची होमपिच असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. कारण गेले 3 टर्म सतत जी होती भाजपची सत्ता यावर आहे. यावेळेस भाजपने संकल्प केलेला आहे की 120+ अशा जागा मिळवण्याचा संकल्प केलेला आहे आणि आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जे राजकीय वातावरण आहे ते अधिक गरम केल्याचं आपल्याला म्हणता येईल. कारण जे
मुख्यमंत्र्यांनी जो आज रोड शो केला आणि स्वतः बाईक चालवत जे आणलेला आहे त्यानंतर जो आहे कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह दिसून येऊन राहिलेला आहे. तर अनेक ज्या समस्या आहेत, ज्या म्हणजे गटाराची समस्या असेल, पाणी तुंबण्याची समस्या असेल, प्रदूषणाची समस्या असेल, त्यावर आता यावेळेस सत्ता बदल देईल असा विश्वास काँग्रेसला आहे. काँग्रेसने देखील 100 नगरसेवकांचं म्हणजे पक्की आपले नगरसेवक निवडून येतील अशी घोषणा केलेली आहे. त्यामुळे महत्वाचे जे दोन पक्ष आहेत ते काँग्रेस आणि भाजपच आहेत. नागपुरात काँग्रेसची सत्ता येते का 20 वर्षानंतर, की कायम राखण्यात येते, भाजप आपली सत्ता कायम राखते, ते पाहणं अगदी महत्त्वाचं आपण ठरणार आहे. म्हणताय त्याप्रमाणे भाजप, सत्ताधारी भाजप आपली सत्ता या ठिकाणी कायम राखणार का? विरोधकांना जो विश्वास वाटतोय सत्ता बदलाचा तो सार्थ होणार का? हे आपल्याला पाहायचं. शेवटी नागपूरकर कोणाच्या बाजूने कौल देणार यावरती हे सगळं चित्र अवलंबून असेल. धन्यवाद जितेंद्र, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता थेट जाऊयात संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये यावेळेला भावनिक मुद्द्यांचं राजकारण पाहायला मिळालं आणि अपेक्षेप्रमाणे जशी लढत ही संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत असते तशी ती हाय व्होल्टेज लढत संभाजीनगरमध्ये यावेळेला सुद्धा पाहायला मिळाली. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतरचं नेमकं चित्र काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपल्यासोबत थेट छत्रपती संभाजीनगरहून सचिन जिरे आपले प्रतिनिधी सोबत आहेत. सचिन, काय सांगते संभाजीनगरमधलं वातावरण? गुरु, संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे की सर्वच पक्ष म्हणजे आघाडी असेल किंवा युती असेल यामध्ये जेवढे घटक पक्ष आहेत त्या सर्वचे सर्व घटक पक्ष स्वबळावर लढत आहे. 115 जागा आहेत. त्या 115 जागांसाठी 859 उमेदवार रिंगणामध्ये. जर आपण पाहिलं तर सर्वच पक्षातले जे नेते आहेत त्या सर्व पक्षातल्या नेत्यापैकी जे लिडिंग पक्ष आहे, जे सत्ताधारी पक्ष आहे, देवेंद्र फडणवीस असेल, भाजपचे मग शिवसेनेचे एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे असतील, हे प्रमुख पक्षांनी या ठिकाणी सभा गाजवलेल्या आहे. उद्धव ठाकरे यांनी सभेमधून त्यांनी आघाडीचे सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावरती टीका केली होती. तर त्यावरती टॉक शो मधून फडणवीस यांनी देखील जो 5 वर्षाचा विजन आहे तो मांडला होता. आणि यानंतर ते सुरुवातीचा जो प्रचार गाजला तो म्हणजे एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यावरती थेट कार्यकर्त्यांनी हल्ला त्यांच्या गाडीवर चालवला होता. त्यानंतर वातावरण काहीसं तणावपूर्ण बनलं होतं आणि त्या तणावपूर्ण वातावरणानंतर पुन्हा पॅचअप करण्याच्या तयारीत ओवैसी अगदी. त्यामुळे या सगळ्या तणावानंतर संभाजीनगरकर नेमका कुणाला कौल देणार या सगळ्या वादाच्या पलीकडे जाऊन जे मूळ प्रश्न आहेत सगळ्या संभाजीनगर वासियांचे, त्यांना कसा न्याय मिळणार या सगळ्या निवडणुकी अंती हे आपल्याला पाहायचं. सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये सुद्धा अपेक्षेप्रमाणे एक रंगतदार लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली होती. आणि त्यामुळे अर्थातच कोल्हापूरकर हे धक्कादायक निकाल देण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे या वेळेला कोल्हापूरकर कोणाच्या बाजूनं कल देणार हे आपल्याला पाहायचं आहे. शेखर पाटील कोल्हापुरातनं आपल्या सोबतच थेट. शेखर, तुमच्याकडे येतोय. काय सांगते कोल्हापूरची हवा? प्रचारामध्ये कशी रंगत एकूणच? गुरु, तुम्ही बोलला त्या पद्धतीनं कोल्हापूरकर नेहमीच धक्कादायक निकाल जे आहे ते आजपर्यंत देत आलेला आहे आणि यावेळी देखील तसंच काहीसं होण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला माहित आहे की महायुती आणि त्यांच्या विरोधात काँग्रेस मोठा पक्ष त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतो, ज्यांनी 75 जागांवरती आपले उमेदवार उभे केलेले. त्यामुळं अर्थातच ही लढाई जी आहे ती अधिक रंगतदार जी आहे ती होणार आहे. त्यामुळं निश्चित या सगळ्या लढाईकडं संपूर्ण राज्याचं लक्ष खरं तर लागलेलं आहे. कारण मुख्यमंत्री देखील येऊन गेलेले आहेत, उपमुख्यमंत्री या ठिकाणी प्रचाराला येऊन गेलेले आहेत. त्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती काँग्रेस जे आहे ते एकटं त्या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळालं. सतेज पाटील यांनी तो बालेकिल्ला जसा लढवतात तशा पद्धतीने ते एकटे त्या ठिकाणी राहिलेत. मात्र मोठी लढाई जी आहे ती महायुतीच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मातबर उमेदवार जे आहेत ते त्यांच्याकडून देखील देण्यात आलेले. त्यामुळे निश्चितच आहे कोल्हापूरमधला निकाल नेमका काय असणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. कोल्हापूरमध्ये प्रामुख्यानं थेट पाईपलाईनचा मुद्दा जो आहे तो यावेळी चर्चेला गेलेला होता. अनेक आश्वासनं आपण म्हणताय त्याप्रमाणे अनेक आश्वासनं दिली गेलेली आहेत आणि बरेच मुद्दे आहेत खरं तर जे अर्थातच शेखर या निवडणुकीवरती परिणाम करू शकणार आहेत. त्यामुळे अर्थातच कोल्हापूरकरांचा कल नेमका कोणाच्या बाजूनं हे आपल्याला पाहायचं. धन्यवाद आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी. येथे एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय. लगेच परत येणार आहोत. पाहत राहा पुढारी न्यूज.